डोंट टेल एनीवन युअर सॉरो. कधी कधी काही दुःखही असतात, ती मरणासोबत आपल्यासोबत न्यायची असतात. ती इतरांना सांगून त्याचा गैरफायदा घेण्याची वाट पाहू नका. तिरस्कारामध्ये काय ठेवलं आहे आणि आपुलकीने नेहमी जगायला शिका. कारण हे जग ना तर तुमचं घर आहे ना तुमचं ठिकाण आहे. नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसरी संधी फक्त ही काही गोष्टींमुळे करण्यासाठी मिळते. आयुष्याला नवीन संधी नसते. खूप चुका झाल्या म्हणून आयुष्यामध्ये पण ज्या चुका लोकांना ओळखण्यामध्ये झाल्या त्यांचे नुकसान सगळ्यात जास्त होते. विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगली वागतील. नियत चांगली ठेवा, काम आपोआप नीट होईल. काही दुःख असे असतात ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो. ते कोणालाही सांगू शकत नाही, जे आपल्यासोबतच आपल्या मरणासोबत येतात. स्वतः शिकले तर काही नाही, पण आयुष्याने शिकवले तर खूप काही रडावं लागतं. देव आपल्याला कधीही शिक्षा देत नाही, आपले कर्मच आपल्याला शिक्षा देते. त्यामुळे कर्म हे नेहमी प्रामाणिक आणि विचार करून केले पाहिजे. तुमचे दुःख तुमचेच राहतील, मग तुम्ही ते याला सांगा त्याला सांगा, त्याचा उपयोग काय? प्रेम फक्त त्याच्यावरच करा जो तुम्हाला वेळ देईल, कारणे नाही. आयुष्य जेवढं साधं आहे तेवढं तणाव तेवढाच कमी राहील. काही जवळ येतील, काही दूर जातील. कमी कमी लोक अशी असतील जे निस्वार्थ होऊन तुमच्याबरोबर नातं निभावतील. खूप लोक अशी भेटतील जी स्वार्थी असतील. तुम्ही कितीही शब्द द्या, पण ज्याला जायचं आहे तो कधीच थांबत नाही. लोकांना तुमच्या मनामध्ये नाही तर त्यांच्या लायकीमध्ये ठेवायला शिका. संशयाचा काहीही इलाज नसतो, चारित्र्याचे कोणतेही प्रमाण नाही. मौनापेक्षा मोठे साधन नाही आणि शब्दांपेक्षा विषारी बाण देखील नाही. मन आणि डोक्याच्या युद्धामध्ये झोपेचा मृत्यू उगाचच होतो. आजकाल माणसाला न आवडे न कायदे आवडतात न वचनं आवडतात. आजकाल माणसाला फक्त फायदेच आवडतात. जे पाहिजे होतं ते मिळवणं म्हणजे सफलता आहे आणि जे मिळालं आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे प्रसन्नता आहे. ज्याला समाधान शोधता आलं त्याला आनंद शोधता येतो. आयुष्य मित्रांवरून मोजलं जातं आणि प्रगती दुश्मनांवरून. खरं जोपर्यंत चप्पल घालतं तोपर्यंत खोटं हे गावभर फिरून आलेलं असतं, हे तर आपण जाणतोच. लोक म्हणतात की प्रेम विचार करून केलं जातं. आता त्यांना कोण समजवणार की विचार करून कपट कारस्थानं होतात, प्रेम नाही. गेलेला वेळ कसाही असला तरी तो तुमचा भूतकाळ होता हे कायम लक्षात असू द्या. लक्ष त्याच्यावर द्या जो तुमचा येणारा काळ आहे. पैशामुळे आपण आयुष्यातील सगळ्या सुखसुविधा घेऊ शकतो, पण आयुष्यात आनंद फक्त चांगल्या कर्मामुळेच मिळतो. कर्म नेहमी चांगलं ठेवा. काही लोक असेही कमवा आयुष्यामध्ये जे तुमच्याजवळ नाही किंवा काहीही नसताना तुमची साथ देतील. योग्य वेळ आणि योग्य दिशेने ज्ञान नसेल तर उगवता सूर्यसुद्धा मावळतानाच दिसतो. जो माणूस तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर नव्हता त्या माणसाला तुमच्या चांगल्या काळामध्ये तुमच्याबरोबर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. राग वाईट असतो, पण तिथे गरजेचा आहे तिथे दाखवावा लागतो. चुकीचं वागणाऱ्याला जाणीवच होत नाही की तो चुकीचा वागत आहे आणि तो नेहमीच तुमच्याबरोबर तसेच वागत राहील. कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे जी मनापासून बोलेल, मन ठेवण्यासाठी नाही तर मन राखण्यासाठी. तुम्ही स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की काळजी करण्यासाठी वेळच नाही मिळाला पाहिजे. जेव्हा नातं रडवेल तेव्हा दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपं होईल. जो तुमच्यावर मनापासून प्रेम करेल, मनापासून इज्जत करेल, तुमचा चेहरा आणि परिस्थिती पाहून नाही. विश्वास ठेवा, देवाने निर्णय आपल्या निर्णयापेक्षा जास्त चांगले घेतलेले असतात. देवावर विश्वास ठेवा. फक्त 2 गोष्टींमुळे माणूस सगळे नातं गमावून बसतो. एक म्हणजे गैरसमज आणि दुसरा म्हणजे गर्व. तुम्ही त्यांच्याबरोबर राहा ज्यांना तुम्हाला इम्प्रेस करण्याची अजिबात गरज पडत नाही. कुठे मिळतो कोणी समजून घेणारा, जो पण मिळतो तो समजावून निघून जाणाराच असतो. वेळेला बोलता येते, वेळ फक्त शांत आहे. वेळ आल्यानंतर सांगते कोणाचं कोण आहे. असं म्हणतात की कोणाविषयी खूप विचार केला तर तो स्वप्नांमध्ये येतो, मग जास्त आपुलकी दाखवली तर तो आयुष्यामध्ये काय येत नाही. कौतुक पाहिजे तेवढे करा, पण अपमान खूप विचार करून करा. कारण अपमान असे कर्ज आहे जे वेळ आल्यानंतर समोरचा व्यक्ती व्याजासहित ते चुकवायला नक्की येतो. माणसाने दिलेल्या धोक्याला आपण विसरून जातो, पण त्या माणसाला कधीही विसरता येत नाही. दिखावा आणि खोटं बोलून संबंध बनवण्यापेक्षा चांगलं आहे, खरं आहे हे बोलून दुश्मन बनवा. तुमच्याबरोबर कधीही विश्वासघात होणार नाही.
बोललेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला भरवसा हा कधीही परत येत नाही. आयुष्य तर सगळ्यांच्या जवळ आहे, पण इथे कोणीही जिवंत नाही. माणूस नेहमी संकटात असल्यावरच काहीतरी शिकतो. आनंदामध्ये तर तो आधीच मिळालेला धडे विसरून जातो. बोलणाऱ्यांचं काय जातं, कमाल तर सहन करणाऱ्याची असते, कारण त्याला ती ताकद मिळालेली असते. दुःख येण्यापूर्वीच दुःखी होणारी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दुःख भोगते, कारण त्याला आधीच ती ताकद झेलायची असते. जे अंधारातून गेलेले आहेत त्यांनाच माहीत असतं की जेव्हा काहीही दिसत नाही तेव्हा काय काय दिसतं. जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधी रागराग करू नका, कारण हेच तर ती लोकं आहेत जी जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा सर्वोत्तम आहात. त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नसते. बऱ्याच वेळा तेच लोक अडचणींच्या वेळी मदतीला येतात. यशाच्या प्रवासामध्ये उन्हाळा किंवा उन्हाला खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळताच पावले देखील थांबतात आणि लोक आराम शोधतात. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखंच त्यांना दुर्लक्षित करायला शिकाल. माफी चुकांची असते, धोक्यांची नाही. मनामध्ये प्रत्येक गोष्ट लपून ठेवतात, ओठांवर हसू ठेवतात. हे जग फक्त आनंदामध्ये साथ देतं, त्यामुळे काही लोक त्यांचे अश्रू लपवून ठेवतात. कोणावरही इतके प्रेम करू नका की अपेक्षांबरोबर काहीही तुम्हीही तुटताल, कारण हे जग मनापासून नाही तर गरजांवर प्रेम करतं. ज्यांचं मन खरं असतं त्यांची प्रत्येक काम चांगलं होतात. ध्येय पूर्ण झालं नाही तरीही ध्येयाकडे जाणारे रस्ते खूप काही शिकवतात. खरं म्हणतात लोक, प्रेम मिळवणं अवघड नाही, अवघड तर प्रेम विसरणं आहे. काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते. खोटी शपथ घेतल्यामुळे माणूस कधीही मरत नाही, पण भरोसा नक्कीच मरून जातो. आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. आजचं सत्य हेच आहे की तुम्ही पैसा कमवा, लोक नातं स्वतःहून तयार करतात आणि ते येऊन बनवतात. जो माणूस वाईट वेळेमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार करतो त्याला सफल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपले शिक्षक आणि रस्ता हे दोघेही एकच काम करतात. दोघेही एकाच जागी राहून लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. आयुष्य हा एक खेळ आहे. तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला खेळ व्हायचंय की स्वतः खिलाडी बनायचंय. आपण सगळेच एका अशा समाजामध्ये राहत आहोत जिथे सुंदरता रंगावरून पारखली जाते, बुद्धिमत्ता कितवा नंबर आला यावरून ओळखली जाते आणि इज्जत ही पैसा असेल तरच दिली जाते, मग तो पैसा कुठल्याही मार्गाने येऊ. आयुष्यामध्ये माणूस हसतो सगळ्यांसमोर, पण तो रडतो अशाच व्यक्तीसमोर ज्याच्यावर त्याला सगळ्यात जास्त भरोसा असतो. बऱ्याचदा यशस्वी लोक आपल्याला निर्णयामुळे जगाचं भलं करतात, पण अयशस्वी लोक जगाच्या भीतीमुळे आपला निर्णय बदलतात. जर तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल तर चांगला समोरचा नाही तर तुम्ही आहात, कारण समोरच्यातील चांगले गुण पाहण्याची क्षमता, नजर तुमच्याकडे आहे. तुम्ही जर कोणत्याही गोष्टीत बरोबर असाल तर कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका. वेळच तुमचा खरेपणा सगळ्यांना दाखवून देईल. बऱ्याचदा कोणत्याही गोष्टीत आपण म्हणतो की वेळ आल्यानंतर मी हे काम करेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही कोणतीही खास वेळेची वाट पाहण्यापेक्षा आपल्याकडे जो वेळ आहे त्यालाच खास बनवायला शिकलं पाहिजे. भरोसा हा तसा खूप छोटा शब्द आहे, पण त्याचा विश्वास द्यायला पूर्ण आयुष्य निघून जातं. आपल्या सिक्रेट गोष्टी कधीही कोणत्याही व्यक्तीला सांगू नका, कारण काही दिवसांनी तीच व्यक्ती तुम्हाला त्या सिक्रेटची आठवण करून देईल आणि तुमचा अपमान करून, तुम्हाला टोमणे मारून त्याचा गैरफायदा घेईल. आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या अडचणींच्या काळात हसू शकलात तर खरं सांगते, तुम्हाला जगातला कोणताच माणूस हरू शकत नाही. आयुष्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये परिपूर्ण नाही, पण हेही खरं आहे की तुमच्याशिवाय कोणती तरी गोष्ट अपूर्णच आहे. आयुष्यामध्ये संघर्ष केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही, जसे की दगडावर हातोडा पडल्याशिवाय त्याला देव पण येत नाही. आयुष्यामध्ये आपल्याला अशीच लोक रडवतात जी नेहमी म्हणत होती की तुम्ही असतानाही खूप छान दिसता. गर्दी नेहमी अशाच रस्त्यावर होते जो रस्ता सोपा असतो, पण असं कधीच नसतं की ज्या रस्त्यावर गर्दी आहे तो रस्ता बरोबरच आहे. तुम्ही तुमचा रस्ता शोधा, कारण तुम्हाला तुमची ताकद माहीत आहे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देत असेल तर त्याला कधीही कळू देऊ नका की तो तुम्हाला धोका देत आहे हे तुम्हाला कळाले आहे. तुम्ही त्याला काहीही न बोलता सोडून द्या. आयुष्यभर त्याला या गोष्टीचा त्रास होत राहील की तुम्ही त्याला का सोडून दिले. आयुष्यात काही व्हायचं असेल तर पाण्यासारखे व्हा. पाणी स्वतःचा रस्ता स्वतः हाच तयार करतो. दगडासारखे होऊ नका जो दुसऱ्याचा अडवून ठेवतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांच्या टीकेला घाबरून आपलं ध्येय कधीच बदलू नका, कारण जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा टीका करणाऱ्यांची तोंडही बंद होतात.
लोक जर तुमच्या कोणत्याही कामांवर संशय घेत असतील तर तुम्हाला काही येत नाही असं समजत असेल तर त्यांना संशय घेऊ द्या, कारण हीच लोक शुद्ध किंवा अशुद्ध हेच ओळखतात. कोळशाला कोणीही तपासत नाही. जर कोणी तुमच्याबरोबर चुकीचं वागत असेल तर तुम्हीही त्याच्याबरोबर चुकीचं वागावं हे जरुरी नाही. थोडं थांबा, शांत व्हा. देव त्याला वेळ आली की शिक्षा हा करणारच आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तींना जागा द्या ज्याला तुमच्यामध्ये कमी का माहीत असून सुद्धा तो तुम्हाला स्वीकारतो आणि तुमच्यासोबत वेळ घालवतो. मित्रांनी मैत्रिणींनो, आपल्या जीवनातील अशा अनेक गोष्टी असतात ज्या इतरांसोबत आपण अगदी सहज पद्धतीने, जेव्हा आपल्याला जीवन नकोसं होतं, कधी कधी असं वाटतं की आता जगण्याला काहीच अर्थ नाही आहे, अशा वेळेस काही करावं असं वाटत नाही. मग कुठेतरी मन हे मोकळं करण्यासाठी आपण ते कोणाजवळ तरी हलकं करतो आणि या प्रयत्नामध्ये समोरचा आपल्या बोलण्याचा किंवा आपल्या सिच्युएशनचा फायदा तर घेत नाही ना, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. दुःख हे कायमस्वरूपी नसतं, ती एक वेळ असते, ती आपल्याला निभावून नेणं गरजेचं असतं. ती वेळ ही निघून गेल्यानंतर येणारं आपलं जीवनातला जो संघर्ष आहे, जे काही आपल्या जीवनात येणारा आनंद आहे तो उपभोगण्यासाठी आपलं दुःख हे काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यासोबतच ठेवायच्या असतात. तर आजच्या व्हिडिओसोबत तुम्हाला आजचे विचार कसे वाटले ते मला नक्की कळवा आणि पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटूया. चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.